हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर तब्बल 10 वर्षानंतर आम्ही आमच्या फ्रेंड्स भेटलो। 2016ची बॅच 2026 मध्ये भेटली। कितीतरी प्लॅन कॅन्सल करून हा प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला, तो म्हणजे मूवी बघण्याचा। तेही थँक्यू त्या मूवीलाच, कारण की ती मूवी जर आली नसती तर आमचा अजून प्लॅन झाला नसता। ती म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय। ती मूवी बघणंच होतं आम्हाला का, कारण की ते शाळेशी जोडलेली होती, एक नाळ असते तशी। ती म्हणजे मराठी माध्यमची शाळा। आता प्रत्येक मराठी माध्यमांचे दिवस कसे होते ते माहिती नाही, पण आमचे जे दिवस होते मराठी माध्यम मधले ते एकदम बेस्ट होते। आताचे शिक्षक वगैरे सगळे वेगळे आलेत, पण आमची जी शाळेचे सर लोक होते ते खूपच भारी होते। आणि आम्हाला त्यांनी अभ्यासासकट की आयुष्यामध्ये काय काय येतं, कसं तुम्ही फेस करायचं ते सगळं शिकवलं। आता प्रत्येक जण म्हणतं ना की 10वी झाल्यावर मजा असते, तर ते काही नसतं आणि ते सगळं खोटं असतं। हे आम्हालाही कळलं जेव्हा आमची 10वी झाली, तुम्हालाही कळेल जेव्हा तुमची 10वी होईल। जे स्कूल डेज असतात ते तुम्ही एन्जॉय करा, कारण की ते परत येत नाही। कितीही आपण पैसे दिले, काही दिले आणि आपला ग्रुप काय वापस येत नाही। म्हणून तुम्हाला जेवढं बघता येईल, शिकता येईल या मूवीमधून शिका आणि तुमच्या मराठी माध्यम शिक्षक लोक सांगतील त्यांच्यावरून शिका। कारण की आताची मुलं जेवढे पाहिजे तेवढे रिस्पेक्ट करत नाही सर लोकांचं। आमच्या वेळेस आम्ही सरांना घाबरायचो, ही आदरही करायचो आणि ते आमच्यासोबत मस्तीही तेवढेच करायचे, कारण की आमच्या काळाची बातच वेगळी होती असं मला तरी वाटतं। आणि आमचा ग्रुप तर खूपच भारी होता 10वी ब चा। खूप मज्जा, इमोशनल्स व्हिडिओ वगैरे अशा आठवणी घेऊन आम्ही एकत्र आलतो की शाळेमध्ये किती मजा केली, ते सगळं रिवाइंड झालं आमचं स्कूल डेज। मग मूवी संपला, आम्हाला लागली भूक। आम्ही 4:15च्या शोला आलतो लगभग, तर आता 7 वाजून गेलते, तर आम्हाला खूप भूक लागलेली। तर आम्ही तिथूनच चालत चालत पत्री पुलावरून गेलो मेट्रो मॉलला। तर आम्ही खूप दमलो चाललो म्हणून, तर ते आमचं डिस्कशन चालू होतं। आणि मग नंतर गेलो आम्ही वरती फूड झोनमध्ये गेलो खायला। आम्ही खरं तर काय खायचं ते समजत नव्हतं, मग शेवटीला आपलं जे फूड झोनमध्ये असतं तेच आम्ही खा केलं। मग आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि घरी जायला निघालो। घरी जातानाही त्या आमच्या आठवणी काही आणि गप्पा काय संपत नाही, तर रिक्षातही आम्ही आठवणी गोळा करायला म्हणून, कोणाच्या कुठल्या गप्पा मिस नको व्हायला म्हणून आम्ही आमचे एकाच रिक्षामध्ये गेलो, कारण की ती आमची फ्रेंडचे मिस्टरांची होती। तर अशाच सगळ्या आठवणी आम्ही गोळा केल्या। आता पुन्हा या आठवणी आम्ही 2026 मध्ये भेटूच, तेही 26 जानेवारीला, तेव्हा नवीन नवीन आठवणी गोळा करू। तर तुम्ही नक्की आमचा हा ब्लॉग, मी छोटा का नाही हो, पण आठवणी खूप आहेत म्हणून केला। आता त्याच आठवणीसकट मी पूर्ण मोठा ब्लॉग करेन 26 जानेवारीला, तोही नक्की पहा। थँक्यू फॉर वॉचिंग अस, बाय।